हॅलो माय डिअर फ्रेंड, बाळांनो, व्हेरी वॉर्म वेलकम. आज आपल्याला आणखीन एक बायोमॉलिक्यूल शिकायचा आहे आणि तो बायोमॉलिक्यूल आहे लिपिड्स. तर या लिपिडबद्दल आपल्याला आज डिटेलमध्ये समजून घ्यायचं आहे. लिपिड म्हणजे काय असतात, लिपिडचे टाइप्स काय आहेत, त्याचबरोबर हे जे लिपिड्स आहे याचा बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स काय आहे, बायोलॉजिकल रोल काय आहे लिपिडचा, हे सगळं काही आपण स्टेप बाय स्टेप करून शिकत जाणार आहोत. तर बघा, लास्ट लेक्चरमध्ये आपण कार्बोहायड्रेट कंप्लीट केलेलं आहे. कार्बोहायड्रेटमध्ये पॉलिसॅकराइड जो होता तो पॉलिसॅकराइड आपण डिटेलमध्ये डिस्कस केला, त्याच्यावरचा स्टडी केला. आणि हे लास्ट लेक्चर मिस झालं असेल तर प्लेलिस्टमध्ये आहेच, प्लेलिस्ट जाऊन तुम्ही जरूर बघा. आता आपण लिपिडकडे वळू. लिपिडचं सगळं काही डिटेलमध्ये समजून घेऊ, त्याच्या स्ट्रक्चर सहित, त्याच्या टाईप सहित, त्याच्या इम्पॉर्टन्स सहित. आता हा जो लिपिड वर्ड आहे बाळांनो, हा लिपिड वर्ड फॉर्म केला सगळ्यात आधी ब्लोर या सायंटिस्टनी. कोणी? ब्लोर या सायंटिस्टनी 1943 मध्ये. आणि लिपिड हा एक ग्रीक वर्ड आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. लिपिड हा एक ग्रीक वर्ड आहे जो फॉर्म केला ब्लोर या सायंटिस्टनी 1943 मध्ये. हे याची एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन होती. आता लिपिडबद्दल जे काही भरपूर सारी आपल्याला माहिती दिलेली आहे ते काही पॉईंट वाईज आपण समजून घेऊ. आणि हे पॉईंट मी बोर्डवर नोट केलेले आहेत. त्या पॉईंटच्या मदतीनं या लिपिडला आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर लिपिड म्हणजे काय, सगळ्यात आधी तर लिपिड म्हणजे काय ते समजून घेऊ. लिपिड तर तुम्ही भरपूरदा ऐकता, फॅट वगैरे ऐकता, लिपिड ऐकता, वॅक्सेस ऐकता. तर हा वर्ड काय आहे, लिपिड म्हणजे काय आहे, त्याची ॲक्च्युअलमध्ये सायंटिफिक डेफिनेशन काय आहे हे समजून घेऊ. तर लिपिड काय, लिपिड काय, द ग्रुप ऑफ सबस्टन्सेस विथ ग्रीजी कन्सिस्टन्सी. लिपिड काय, तर लिपिड कोणताही एक सबस्टन्स नाही. हे सगळ्यात आधी लक्षात आलं काय, तर लिपिड काय, ग्रुप ऑफ सबस्टन्सेस. हा एक सबस्टन्सचा ग्रुप आहे, भरपूर सारे सबस्टन्स मिळून हा लिपिड हा तयार झालेला आहे. या लिपिडमध्ये खूप सारे सबस्टन्सेस येतात. कोणते कोणते येतात ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. आणि ते कसे आहेत, ग्रीजी कन्सिस्टन्सी. लिपिड कसे आहेत किंवा लिपिडमध्ये जे सबस्टन्स आहेत ते कसे आहेत, ग्रीजी कन्सिस्टन्सी आहे त्यांची, म्हणजे ते असे चिकटशी आहेत. आता लक्षात आलं का सगळ्यात आधी लिपिड म्हणजे काय, तर लिपिड हा एक सबस्टन्सचा ग्रुप आहे. खूप सारे सबस्टन्स त्याच्यामध्ये येतात आणि ते सबस्टन्स कसे आहेत, ते चिकट आहेत, ते ग्रीजी आहेत. लक्षात आलं, कोणते कोणते सबस्टन्स याच्यामध्ये येतात. आपण बऱ्याचदा ऐकतो फॅट वगैरे ऐकतो, आपण फॅट खाल्लं पाहिजे, आपण फॅट जास्त खाल्लं पाहिजे, कमी खाल्लं पाहिजे वगैरे असे वर्ड ऐकता तुम्ही. तर फॅट काय, तर फॅट ॲक्च्युअलमध्ये लिपिड्सच आहे. जे वॅक्सेस आहेत डिफरंट टाईपचे, जसं की आपल्या कानामध्ये सुद्धा वॅक्स आहे, तो मड वगैरे आपण म्हणतो, तो सुद्धा लिपिड्सच आहे. त्यानंतर ते बी हाईव्स जे असतात, मधमाशांचे पोळे वगैरे आहे ना, तर ते वॅक्स जे असते, तर ते वॅक्स सुद्धा लिपिडमध्येच येते. म्हणजे लिपिड हा एवढा मोठा ग्रुप आहे बाळांनो, लक्षात येत आहे का तुमच्या. त्याचबरोबर या जगभरामध्ये जेवढे काही ऑइल्स असतील, तेल्स असतील, है ना, भरपूर सारे तेल खातो आपण, जसं की ग्राउंडनट असेल, शेंगदाण्याचं तेल, कोकोनट ऑइल असेल, सरसो का तेल वगैरे, करडईचं तेल, असे भरपूर सारे जे तेल्स आहेत ना, जे तेल आपण खातो, इडिबल ऑइल्स म्हणतो आपण त्यांना, ते सगळे इडिबल ऑइल म्हणजे लिपिड्स आहेत. लक्षात आलं का हे सगळं, कशाला आपण लिपिड्स म्हणतो. तर त्याचबरोबर आपण जे बटर वगैरे घेतो, आपण जे घी तूप वगैरे खातो किंवा वनस्पती तूप आपण म्हणतो, हायड्रोजिनेटेड ऑइल आपण त्याला म्हणतो, वनस्पती तूप, ते सगळं काय, तर ते सगळे लिपिड्सच आहेत, त्यांना आपण लिपिड्सच म्हणतो. तर तुमच्या माइंडमध्ये ही गोष्ट लक्षात आली का, लिपिड्स आपण कशाला म्हणतो. तर लिपिड कोणता एक सबस्टन्स नाही आहे, हा लिपिड म्हणजे खूप साऱ्या सबस्टन्सचा एक ग्रुप आहे. त्याचबरोबर फॅट सोल्युअर जे विटॅमिन्स आहेत, विटॅमिन ए, डी, ई, के, हे सगळे लिपिड्स आहेत. त्याचबरोबर टमाट्यामध्ये जो लायकोपेन आहे, टमाटर तुम्हाला माहीत असेल, टमाटर हे लाल कलरचं आहे ना. कशामुळे लाल कलर आलेला आहे त्याला, लायकोपेनमुळे. लायकोपेन काय, तर ते सुद्धा लिपिड्सच आहे. त्याचबरोबर आहे गाजरामध्ये आहे कॅरोटीन, तर कॅरोटीन काय आहे, तर कॅरोटीन सुद्धा लिपिड आहे. लक्षात आलं का आता तुमच्या, की लिपिड हा खूप साऱ्या सबस्टन्सपासून बनलेला एक ग्रुप आहे. लिपिड म्हणजे हा एक ग्रुप आहे ज्याच्यामध्ये खूप सारे सबस्टन्स येतात. आणि हे सगळे सबस्टन्सीज कसे आहेत, त्यांची ग्रीजी कन्सिस्टन्सी आहे, ग्रीससारखे चिकटशी आहेत ते. लक्षात आलं. पुढे काय सांगितलेलं आहे बघा आता, की कन्सिस्ट ऑफ लॉंग हायड्रोकार्बन चेन. आता लिपिडमध्ये, लिपिड कसे बनलेले आहे, लिपिड हे हायड्रोकार्बन्स पासून बनलेले आहे. हायड्रोकार्बन म्हणजे काय, कार्बन आणि हायड्रोजन यांच्यापासून बनलेले आहे. जसं की इथे मी काढलेलं आहे, हे लॉंग हायड्रोकार्बनची चेन आहे लिपिड म्हणजे. याच्यामध्ये म्हणजे हायड्रोकार्बन, कार्बन दिसतील तुम्हाला, हायड्रोजन, कार्बन, हायड्रोजन, कार्बन, हायड्रोजनची ही एक चेन आहे, बरोबर आहे. त्याचबरोबर लिपिड कन्सिस्ट ऑफ कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन, ज्याला आपण शॉर्टमध्ये CHO असं म्हटलेलं आहे. लिपिड हे 3 बेसिक एलिमेंट पासून बनलेलं आहे. जसं आपण बघितलं की कार्बोहायड्रेटमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, कार्बोहायड्रेटमध्ये आहे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, म्हणजे आपण त्याला CHO असं म्हटलं शॉर्टमध्ये. तसंच लिपिडमध्ये सुद्धा आहे. लिपिडमध्ये सुद्धा कार्बन आहे, हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन सुद्धा आहे. म्हणजे जसे कार्बोहायड्रेटमध्ये होते
तसंच सेम तिन्ही एलिमेंट आपल्याला लिपिडमध्ये सुद्धा दिसतात, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. फक्त इथे एक गोष्ट इम्पॉर्टंट लक्षात ठेवायची आहे की कार्बोहायड्रेटमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं जे पर्सेंटेज होतं ते वॉटरसारखं होतं. पण इथे जो आहे, इथे ऑक्सिजन जो आहे, लिपिडमध्ये ऑक्सिजन कमी असतो, हायड्रोजन जास्त असते. हे इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर हे बेसिक गोष्ट लक्षात आली का तुम्हाला, की लिपिड म्हणजे कशाला म्हटलं आपण आणि लिपिड कशापासून बनलेलं आहे. तर लिपिड हे हायड्रोकार्बन पासून बनलेले आहेत. म्हणजे जे हायड्रोकार्बनची हे चेन आहे, कार्बन आणि हायड्रोजन पासून बनलेले आहेत आणि याच्यामध्ये 3 एलिमेंट आहेत. कोणते? एक आहे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. लिपिडमध्ये ऑक्सिजन कंपॅरेटिव्हली कमी असतो. हे एक गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, आता इथपर्यंत लक्षात आलं, क्लिअर झालं गोष्ट लिपिड म्हणजे काय. तर आता पुढे काय, आता आपल्याला दिलंय की लिपिड कशापासून बनलेले असतात. तर लिपिड बघा काय आहे, पुढे सांगितले आपल्याला लिपिड कन्सिस्ट ऑफ फॅटी ऍसिड्स अँड देअर डेरिव्हेटिव्हज. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा, लिपिड हे फॅटी ऍसिड पासून बनलेले असतात. लिपिडमध्ये सगळ्यात बेसिक जो एलिमेंट आहे, बेसिक जो कंपोनंट आहे तो आहे फॅटी ऍसिड. जेव्हा आपण लिपिड म्हणणार तेव्हा लक्षात ठेवायचं फॅटी ऍसिड. लिपिड हे फॅटी ऍसिड पासून बनलेले आहे. लिपिड कोणताही लिपिड असो, ते ऑइल असो, ते फॅट असो की काहीही असो, त्याच्यामध्ये फॅटी ऍसिड राहीलच. लक्षात आलं, फॅटी ऍसिड किंवा त्याच्यापासून बनलेले बाकीचे सबस्टन्स त्यांना आपण डेरिव्हेटिव्ह असं म्हणतो. ठीक आहे, तर लिपिडमध्ये काय, लिपिडमध्ये मेन जो घटक आहे तो आहे फॅटी ऍसिड्स. दुसरा आहे ग्लिसरॉल, आपण त्याला म्हणतो. ग्लिसरॉलच्या ऐवजी जर अल्कोहोल असेल तर आपण त्याला ग्लिसराइड्स असं म्हणतो, बरोबर आहे. तर लिपिड्समध्ये मेन कॉन्स्टिट्यूएंट कोणतं आहे, लिपिडमध्ये मेन कॉन्स्टिट्यूएंट आहे फॅटी ऍसिड्स आणि त्याचे डेरिव्हेटिव्ह, जसं ग्लिसरॉल पण असेल, अल्कोहोल पण असेल, बरोबर आहे. पुढे आणखीन काय सांगितलेलं आहे, लिपिडच्या काय काय प्रॉपर्टी आहे. तर लिपिड जे आहेत हे दे आर इनसोल्युबल इन वॉटर. लिपिड आता हे ऑइल आहेत, चिकटचे आहेत, है ना, ग्रीझी कन्सिस्टन्सी आहे, त्यामुळे ते वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होत नाही, पाण्यामध्ये ते सोल्युबल नाहीत. पण मग ते जे ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह होतात, पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाही. मग कशामध्ये डिझॉल्व्ह होतात, तर ते सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स. तर तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये माहितीच आहे की ऑर्गॅनिक सॉल्व्हंट कोणते आहे, जसे बेन्झिन आहे, क्लोरोफॉर्म वगैरे आहे, यांना आपण ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स असं म्हणतो. तर लिपिड हे वॉटरमध्ये सोल्युबल नसतात, हे त्यांची प्रॉपर्टी लक्षात ठेवा, हे प्रॉपर्टी आहे. तर लिपिड जे आहेत वॉटरमध्ये सोल्युबल नाही, पण ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये सोल्युबल आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय दिलेलं आहे, तर बघा की फॅटी ॲसिडबद्दल आपल्याला आता माहिती सांगितलेली आहे. तर लिपिडमध्ये जो सगळ्यात बेसिक कॉन्स्टिट्युएंट आहे, ज्याच्यापासून लिपिड बनलेले आहेत, भरपूर सारे लिपिड आहेत ना, मी तुम्हाला सांगितलं. लक्षात आलं ना लिपिड म्हणजे काय. तर लिपिड ज्यापासून बनलेला असतो तो घटक आहे फॅटी ॲसिड. तर फॅटी ॲसिड म्हणजे काय, तो पुढे आपल्याला माहिती सांगितली आहे. दे आर ऑर्गॅनिक ॲसिड. आता आपल्याला फॅटी ॲसिडबद्दल शिकायचं आहे. हे गोष्ट आपल्याला क्लिअर झाली की लिपिड्स हे फॅटी ॲसिडपासून बनलेले आहेत. आता फॅटी ॲसिड म्हणजे काय असतात, मग ते कशापासून बनलेले असतात, त्याचे काय टाईप आहे हे आता शिकायचं आपल्याला. लक्षात आलं का. आता फॅटी ॲसिड्स काय, फॅटी ॲसिड्स आर ऑर्गॅनिक ॲसिड. ऑर्गॅनिक ॲसिड आहे म्हणजे कार्बन वगैरे त्याच्यामध्ये आहे. ऑर्गॅनिक ॲसिड्स आहे कन्सिस्ट ऑफ हायड्रोकार्बन चेन एंडिंग विथ कार्बोक्सिल ग्रुप COOH. आता फॅटी ॲसिड काय, तर फॅटी ॲसिड्स हे कार्बन आणि हायड्रोजनच्या चेनपासून बनलेले आहेत, जसं आपण इथे काढलेलं आहे. तर हे आहेत फॅटी ॲसिड आणि ते बनलेले आहेत कार्बन आणि हायड्रोजनच्या चेनपासून. आणि त्याच्या एका एंडला आहे कार्बोक्सिल ग्रुप. कार्बोक्सिल ग्रुप म्हणजे कोणता, COOH, याला आपण कार्बोक्सिल ग्रुप म्हणतो. त्याच्या एका एंडला हा तुम्हाला दिसतो, हा कार्बोक्सिल ग्रुप COOH. तर हे आहेत फॅटी ॲसिड. तर फॅटी ॲसिड म्हणजे काय समजलं ना, फॅटी ॲसिड म्हणजे हे हायड्रोकार्बनची चेन आहे आणि त्या चेनच्या एका एंडला कार्बोक्सिल ग्रुप अटॅच झालेला आहे. कोणता कार्बोक्सिल ग्रुप कशाला म्हणतो आपण, COOH. दिसते तुम्हाला. तर हा आहे फॅटी ॲसिड, पूर्ण फॅटी ॲसिड आहे, याच्यामध्ये कार्बन हायड्रोजनची चेन आहे आणि एका एंडला याच्या कार्बोक्सिल ग्रुप आहे. लक्षात आलं. तर हे असे आहेत बाळांनो फॅटी ॲसिड्स. तर अजून फॅटी ॲसिड बद्दल आणखीन बघा की काय आहे, की फॅटी ॲसिड जे असतात ते प्लॅन्टमध्ये पण तयार होतात ॲटोमॅटिकली, ॲनिमलमध्ये पण बरेचसे फॅटी ॲसिड तयार होतात. तुम्हाला फॅटी ॲसिडबद्दल थोडंसं आणखीन इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. जे प्लॅन्ट असतात ना, प्लॅन्ट हे सगळ्या प्रकारचे फॅटी ॲसिड तयार करू शकतात. त्यामुळे प्लॅन्टमध्ये फॅटी ॲसिडची झंझट नाही की कोणता फॅटी ॲसिड त्यांच्यामध्ये कमी असेल म्हणून. पण ॲनिमलमध्ये जे आहे, ॲनिमलमध्ये 3 असे फॅटी ॲसिड्स आहेत की जे ॲनिमल तयार करू शकत नाही. जसं की आपण आहे, आपल्या बॉडीमध्ये फॅटी ॲसिड ॲटोमॅटिक तयार होतात. जवळपास बऱ्याच प्रकारचे फॅटी ॲसिड आपल्या बॉडीमध्ये तयार होतात. खूप सारे फॅटी ॲसिड्स आहेत तुम्हाला मी एक्झाम्पल पण सांगतो त्यांचे कोणते कोणते आहेत. तर लक्षात आलं का तुमच्या. फॅटी ॲसिड म्हणजे काय, तर फॅटी ॲसिड हे हायड्रोकार्बनपासून बनलेले आहेत आणि त्यांच्या एका बाजूला कार्बोक्सिल ग्रुप आहे,
लिपिड हे सगळे लिपिड हे फॅटी ॲसिडपासून बनलेले आहे. फॅटी ॲसिड प्लांटमध्ये तयार होतात, सगळ्याच प्लांटमध्ये सगळेच फॅटी ॲसिड तयार होतात, पण जे ॲनिमल्स आहेत जसं की आपण, आपल्यामध्ये सगळे फॅटी ॲसिड तयार होत नाही. 3 असे फॅटी ॲसिड आहे की ते आपल्या बॉडीत तयार होत नाही, ॲनिमलच्या बॉडीत तयार होत नाही. हे एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन तुम्ही लक्षात ठेवायची. पण कोणते फॅटी ॲसिड आपल्या बॉडीमध्ये तयार होत नाही, तर आपल्या बॉडीमध्ये लिनोलिक ॲसिड, लिनोलेइक ॲसिड आणि अरॅचिनॉइड ॲसिड हे 3 फॅटी ॲसिड आपल्या बॉडीमध्ये तयार होत नाही. मग आता आपल्या बॉडीत तयार होत नाही म्हणजेच काय, मग आपल्याला ते जेवणामधून घ्यावं लागतं. बॉडी तयार करू शकत नाही त्या फॅटी ॲसिडला, मग असे फॅटी ॲसिड आपण जेवणामधून घेत असतो. आणि हे कुठे सापडतात, मग कोणत्या जेवणामध्ये असतात, कशातून आपण हे घ्यायला पाहिजे, तर जे तेल असतात, वेगळे वेगळे इडिबल ऑइल्स, कोकोनट ऑइल असेल किंवा ग्राउंडनट ऑइल असेल किंवा जे याचं तेल असेल, काय म्हणतात आपलं करडीचं वगैरे, सूर्यफूल, सनफ्लॉवर ऑइल, ते याच्यामध्ये हे 3 फॅटी ॲसिड असतात. आपण हे तेल खाल्ले की हे फॅटी ॲसिड आपल्या बॉडीमध्ये जातात आणि मग आपल्या बॉडीला हे फॅटी ॲसिड भेटतात. फॅटी ॲसिड खूप इम्पॉर्टंट असतात बाळांनो, लक्षात ठेवा की या फॅटी ॲसिडचा खूप सारा रोल आहे आपल्या बॉडीमध्ये. तर तो काय रोल आहे तर ते सगळं काही आपण नंतर समजून घेऊ. फॅटी ॲसिड म्हणजेच काय, या लिपिडचा काय रोल आहे आपल्या बॉडीमध्ये ते हळूहळू आपल्याला सगळं काही शिकायचं आहे. तर हे लक्षात आलं का तुमच्या, फॅटी ॲसिडबद्दल ही माहिती लक्षात आली. तर ते कोणते फॅटी ॲसिड आहे मी तुम्हाला नोटसुद्धा करून देतो. त्या 3 फॅटी ॲसिडचे नावं तुम्हाला सांगतो. तर हे जे 3 फॅटी ॲसिड्स आहेत, लिनोलिक आणि अरॅचिनॉइडिक ॲसिड, तर हे 3 फॅटी ॲसिड आपल्या बॉडीमध्ये तयार होऊ शकत नाही, म्हणून आपल्याला ते जेवणामधून घ्यावे लागतात. म्हणून यांना इसेन्शियल फॅटी ॲसिड म्हणतात. काय म्हणतात यांना, इसेन्शियल फॅटी ॲसिड, EFA म्हणजे काय, इसेन्शियल फॅटी ॲसिड. तर लक्षात आलं फॅटी ॲसिडबद्दलची माहिती. तर हे काही एक्स्ट्राचे पॉईंट मी तुम्हाला सांगितले. तर फॅटी ॲसिडबद्दल ते काही गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्हाला, ठीक आहे. बऱ्याचदा तुम्हाला याच्यात येईल समजा की तुम्ही बरेचसे वेगळे वेगळे प्रोडक्ट विकत घेता, तर त्याच्यावर लिहिलेलं असते की या प्रोडक्टमध्ये कोणता फॅटी ॲसिड आहे. फॅटी ॲसिड जे आहे ते साबणामध्ये पण असतं बाळांनो. तुम्ही जे अंगाला साबण वगैरे लावता ना, त्याच्यामध्ये सुद्धा फॅटी ॲसिड असतात. ते फॅटी ॲसिडमुळे तुमची बॉडी जे आहे, स्किन जे आहे ते क्लीन होऊन जाते. आणि जेवढे फॅटी ॲसिड जास्त आहे तेवढे साबण चांगलं असते, लक्षात ठेवा. आणि तेवढं महाग सुद्धा असतं ते साबण. तुम्ही बघा बऱ्याच साबणामध्ये, ज्या साबणामध्ये फॅटी ॲसिड जास्त ते साबण जास्त महाग असते, ठीक आहे. समजलं ना तुम्हाला. तर फॅटी ॲसिड अशा तऱ्हेनं काम करतात. तर हे फॅटी ॲसिड आपल्या बॉडीला सुद्धा आवश्यक असतात. आता पुढे काय माहिती सांगितलेली आहे आपल्याला फॅटी ॲसिडबद्दल. फॅटी ॲसिड जे आहेत हे दोन टाईपचे आहे बाळांनो. फॅटी ॲसिड, देर आर 2 टाईप ऑफ फॅटी ॲसिड. एक आहे सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आणि दुसरा आहे अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. समजले का माहिती. फॅटी ॲसिड हे 2 टाईपचे आहे, सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. आता सगळ्यात आधी सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड म्हणजे काय ते समजून घेऊ आपण. आहेत हे दोन्ही फॅटी ॲसिडच आहेत, हे फॅटी ॲसिडच, फक्त काहींना सॅच्युरेटेड म्हणतात, काहींना अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड म्हणतात. का बरं म्हणतात ते पण सुद्धा समजून घेऊ. तर सगळ्यात आधी सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड म्हणजे काय. आता सॅच्युरेटेड फॅटी ॲसिडमध्ये सिंगल बॉन्ड प्रेझेंट असतो. काय असतो, सिंगल बॉन्ड प्रेझेंट असतो. आणि त्याचा फॉर्म्युला पण दिलेला आहे, तो आहे CnH2nO2. हा सॅच्युरेटेड फॅटी ॲसिडचा फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे. आता इथे आपल्या बुकमध्ये एक ही अशी डायग्राम म्हणा किंवा याला हे स्ट्रक्चर म्हणा, हे स्ट्रक्चर दिलेलं आहे आपल्याला दोन्ही, सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड या दोघांचंही आपल्याला स्ट्रक्चर दिलेलं आहे. मी बोर्डवर सुद्धा ड्रॉ केलेलं आहे. तर तुमच्या समोर हे दिसेल की हे जे वरचं स्ट्रक्चर आहे हे सॅच्युरेटेड फॅटी ॲसिडचं आहे आणि हे जे खालचं स्ट्रक्चर काढलेलं आहे हे अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडचं आहे. दोन्ही फॅटी ॲसिड म्हणजे असतील दोघांमध्ये कार्बन, हायड्रोजन आणि कार्बोक्सिल ग्रुप सुद्धा असेल. लक्षात ठेवा. फक्त फरक कुठे आहे दोघांमध्ये, का बरं आपण एकाला सॅच्युरेटेड म्हणतो आणि दुसऱ्याला अनसॅच्युरेटेड म्हणतो, हे तुम्हाला सांगणं आवश्यक आहे. आता सगळ्यात पहिले लक्षात आलं का तुमच्या की जे सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असतात त्यांच्यामध्ये सिंगल बॉन्ड असतो. आता मी काढलेली ही डायग्राम पहा, डायग्राम म्हटलो याला हे स्ट्रक्चर आहे. आता या स्ट्रक्चरमध्ये हा फॅटी ॲसिड तर आहेच. फॅटी ॲसिड कशाला म्हणणार आपण, ज्याच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन आहे आणि एका बाजूला त्याच्या कार्बोक्सिल ग्रुप आहे, म्हणजे हा आहे फॅटी ॲसिड. पण हा सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आहे. का बरं सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आहे, कारण याच्या कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आहे. कुठेही तुम्हाला डबल बॉन्ड प्रेझेंट दिसणार नाही. ज्या फॅटी ॲसिडमध्ये सिंगल बॉन्ड असेल, डबल बॉन्ड नसेल, अशा फॅटी ॲसिडला आपण सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असं म्हणतो. सगळ्यात पॉईंट लक्षात आला का. आहे हा फॅटी ॲसिडच, पण हा सॅच्युरेटेड आहे. कशामुळे सॅच्युरेटेड आहे, कारण याच्यामध्ये एकही डबल बॉन्ड नाही, सर्व सिंगल बॉन्ड आहे, म्हणून हा सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आहे. समजलं का. आता याचे एक्झाम्पल पण दिलेले आहे. कोण आहे सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड, कोणाकोणाला आपण सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड म्हणतो, तर आपल्याला दिलेले आहे एक्झाम्पल्स. ते म्हणजे पाल्मिटिक ॲसिड आणि स्टेरिक ॲसिड हे फॅटी ॲसिड्स आहेत.
हे सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स आहेत. कोणते कोणते लक्षात ठेवा, एक्झाम्पल विचारल्या जातात बऱ्याचदा नीट सिटीमध्ये. हे कामं जे आहेत आपल्या, सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड कोणते कोणते आहेत, पाल्मिटिक आणि स्टेरिक हे जे आहेत हे सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आहे. आणि हे कुठे सापडतात, फाउंड इन ऑल ॲनिमल अँड प्लांट फॅट्स. आता हे ॲनिमल फॅट आणि प्लांट फॅट्समध्ये आपल्याला सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड सापडतात. कोणते सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड सापडतात, पाल्मिटिक ॲसिड आणि स्टेरिक ॲसिड, यांना सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असं म्हटलं जातं. मग आता हे जर आपल्याला पाहिजे असतील, हे जर आपल्याला खायचे असतील किंवा हे जर आपल्याला बघायचे असतील तर कुठे बघणार आपण, कुठे सापडतील आपल्याला हे, तर सांगितलेलं आहे हे फाउंड इन ऑल ॲनिमल अँड प्लांट फॅट्स. आता हे ॲनिमल फॅट काय, प्लांट फॅट काय, म्हणजेच काय की बघा, जे ॲनिमल पासून फॅट भेटते त्याला आपण ॲनिमल फॅट असं म्हणतो, आणि जे प्लांट पासून फॅट भेटते त्याला आपण प्लांट फॅट म्हणतो. ॲनिमल पासून कोणतं फॅट भेटते आपल्याला, तर ॲनिमल पासून बघा आपण दूध काढतो ॲनिमलचं, त्या दुधापासून आपण बटर बनवतो, त्याच्यापासून तूप घी बनवतो, हे सगळे काय, हे ॲनिमल फॅट आहे. लक्षात आलं का. त्याचबरोबर ते ॲनिमलचं जे काय आपण मीठ वगैरे यूज करत असेल त्याच्यामध्ये पण फॅट आहे. लक्षात आलं. तर ॲनिमल पासून भेटणाऱ्या फॅटला ॲनिमल फॅट म्हटलं जाते, आणि जे फॅट प्लांट पासून भेटते त्या फॅटला प्लांट फॅट असं म्हणणार आपण. प्लांट फॅट कोणते, तर प्लांट पासून आपल्याला भेटतात सीड्स, बिया, त्या बियांचं आपण काढतो तेल आहे ना, तेल काढतो, त्या तेलामध्ये आहे फॅट्स, म्हणून त्या फॅटला काय म्हणणार आपण, प्लांट फॅट. प्लांट पासून भेटणारं फॅट. तर प्लांट पासून काय भेटते, तेल, त्या तेलात काय फॅट आहे. लक्षात आलं का. तर पाल्मिटिक आणि स्टेरिक ॲसिड जे आहेत हे सॅच्युरेटेड फॅटी ॲसिडचे एक्झाम्पल्स आहेत. तर सॅच्युरेटेड कशाला म्हणायचं, लक्षात आलं का. सेकंड एक्झाम्पल आहे अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. फॅटी ॲसिडचा सेकंड टाईप आहे अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. अनसॅच्युरेटेड का बरं म्हणणार आपण, आहे हे फॅटी ॲसिडच, पण याला अनसॅच्युरेटेड का बरं आपण म्हणतो, कारण की याच्या कार्बन कार्बनमध्ये वन ऑर मोर डबल बॉन्ड प्रेझेंट असतो. लक्षात ठेवा. आता हा काढलेला आहे मी अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. सॅच्युरेटेड तर समजून घेतला, हा आहे अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. म्हणजे हा पण फॅटी ॲसिडच आहे, म्हणजे याच्यामध्ये पण कार्बन हायड्रोजनच आहेत, आणि एका एंडला काय राहील, फॅटी ॲसिडच्या एका एंडला काय असते, कार्बोक्सिल ग्रुप COOH. आता इथे COOH बरोबर आहे, COOH. तर हा आहे फॅटी ॲसिड्स. पण याला अनसॅच्युरेटेड का बरं म्हटलं, कारण याच्यामध्ये तुम्हाला दिसेल डबल बॉन्ड. बघा याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे. आपल्या बुकमध्ये पण ह्या दोन्ही डायग्राम म्हणा किंवा हे दोन्ही स्ट्रक्चर दिलेले आहेत ते व्यवस्थित ऑब्झर्व करा. बघा अनसॅच्युरेटेड वरती आहे सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड, खाली आहे अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल डबल बॉन्ड कसा फॉर्म झालेला आहे ना. तर इथे तुम्हाला दिसेल की डबल बॉन्ड आहे. कधी कधी डबल बॉन्ड एकच असतो, कार्बन कार्बनमध्ये एकच असतो, कधी कधी डबल बॉन्ड कार्बन कार्बनमध्ये दोन ठिकाणी पण येऊ शकतात. जसं हा एक डबल बॉन्ड, हा एक डबल बॉन्ड, दोन झाले, कधी कधी तीन पण असू शकतात. तर ज्या फॅटी ॲसिडमध्ये एक किंवा जास्त डबल बॉन्ड येतात त्या फॅटी ॲसिडला आपण अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असं म्हणतो. तर दोघांमधला डिफरन्स लक्षात ठेवायचा, आता बिलकुल क्लिअर झालं पाहिजे. सॅच्युरेटेडमध्ये एकही डबल बॉन्ड नाही, अनसॅच्युरेटेडमध्ये एक किंवा जास्त डबल बॉन्ड असू शकतात. समजलं. आणि याचा फॉर्म्युला पण दिलेला आपल्याला. फॉर्म्युला काय आहे अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडचा, CnH2n-2xO2 हा याचा फॉर्म्युला. हे तर लक्षात ठेवा तुम्ही, केमिस्ट्रीमध्ये वगैरे हे येईलच तुम्हाला. आता हे जे एक्झाम्पल बघू आपण काय आहे. अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड कशामध्ये प्रेझेंट असतात किंवा कोणाला म्हणायचं, अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड कोणाला म्हणायचं आपण हे तर बघितलं की सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आपण कोणाला म्हणणार. सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड पाल्मिटिक ॲसिड हे सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आहे. त्याचबरोबर स्टेरिक फॅटी ॲसिड हे सुद्धा सॅच्युरेटेड फॅटिक ॲसिड आहे. पण अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड कशाला म्हणणार आपण, तर ओलिक ॲसिड हे अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आहे. त्याचबरोबर लिनोलिक फॅटी ॲसिड हे सुद्धा अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आहे. अरेचिनॉटिक फॅटी ॲसिड हे सुद्धा अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. कोणते कोणते अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आहे, तर ओलिक, लिनोलिक आणि अरेचिनॉइड फॅटी ॲसिड. तर आपल्याला ह्या बुकमध्ये आपल्याला हे दोन एक्झाम्पल दिलेले आहेत. ठीक आहे. आता हे कुठे कुठे सापडतात हे सुद्धा आपल्याला दिलेलं आहे. जसं की हे जे अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आहे ओलिक, हे कुठे आपल्याला ऑल फॅट्समध्ये सापडतात. जेवढी की आपण फॅट खाणार, प्लांट फॅट असो, ॲनिमल फॅट असो. आता प्लांट फॅट कोणते असतात, ॲनिमल फॅट कोणते असतात हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. या सगळ्या फॅटमध्ये ओलिक ॲसिड असणार, म्हणजे अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असणार आहे. त्याचबरोबर लिनोलिक हे अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड कुठे असणार आहे, फाउंड इन मेनी सीड ऑइल. जे सीड ऑइल आहेत ना, सीड ऑइल म्हणजे जसं की शेंगदाणा, ग्राउंडनट, तर त्याच्यापासून जे तेल निघणार ते त्याच्यामध्ये लिनोलिक ॲसिड असणार.
त्याचबरोबर जे सूर्यफूल आहे, सनफ्लॉवर ऑइल, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला लिनोलिक ॲसिड बघायला भेटणार. तर अशा तऱ्हेनं जे सीड ऑइल, सीडमधून निघणारं जे ऑइल आहे, बिया असतात ना, त्या बियातून जे तेल काढतात त्याला आपण सीड ऑइल असं म्हणतो है ना. तर त्या सीड ऑइलमध्ये, बऱ्याचशा सीड ऑइलमध्ये लिनोलिक ॲसिड आहे. आणि लिनोलिक ॲसिड काय, अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आहे. तर अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड म्हणजे काय, ज्याच्यामध्ये एक किंवा जास्त डबल बॉन्ड असतात ते. आता आपल्याला ही गोष्ट क्लिअर झालेली आहे. आपण फॅटी ॲसिड बघितले, सगळे लिपिड फॅटी ॲसिडपासून बनलेले आहेत हे आपण समजलो. फॅटी ॲसिड कसे तयार झाले आपण समजलो. फॅटी ॲसिड 2 टाईपचे हे पण आपण शिकलो. सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड हे दोन्ही आपण शिकलो. याचे फॉर्म्युले वगैरे हे सगळे शिकलो. फॅटी सॅच्युरेटेड कशाला म्हणायचं, अनसॅच्युरेटेड कशाला म्हणायचं हे पण शिकलो. आता एक छोटासा एक सिग्निफिकन्स तुम्हाला सांगतो. बायोलॉजिकल अँगलने जर आपण विचार केला, बायोलॉजिकली जर आपण याचा विचार केला, तर कोणतं फॅटी ॲसिड आपल्यासाठी चांगलं आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली की प्लांट सगळे फॅटी ॲसिड तयार करतात, पण ॲनिमल जे आहे, फॉर एक्झाम्पल आपण मनुष्य, आपण सगळे फॅटी ॲसिड तयार करू शकत नाही. आपल्या बॉडीमध्ये 3 फॅटी ॲसिड तयार होत नाही. हे तयार होत नाही म्हणून यांना इसेन्शियल फॅटी ॲसिड म्हणतात. आणि हे जेवणातून आपल्याला घ्यावं लागतात. जेवणातून म्हणजे काय, जे तेल वगैरे असते ना, वेगळं तेल आपण खातो, त्याच्यामधून आपल्याला हे भेटत असतं, लक्षात ठेवा. तर हे 3 फॅटी ॲसिड आपली बॉडी तयार करू शकत नाही. मग आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपण सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड पण खातो, अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड पण खातो, आपल्या बॉडीमध्ये जात असते. जेवणामधून आपण हे वेगळे फॅटी ॲसिड खात असतो. पण कोणते चांगले आहे याच्यामध्ये, तर तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल किंवा जे डायटिशियन वगैरे असतात ते तुम्हाला सांगतात की जे अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आहे ते शरीरासाठी चांगलं असते. आणि जे सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आहेत ते शरीरासाठी चांगले नसतात. जसं की पाल्मिटिक ॲसिड, स्टेरिक ॲसिड हे सॅच्युरेटेड आहे. तर याच्यामुळे आपले कोरोनरी हार्ट डिसीज होऊ शकतात, हार्टचे डिसीजेस होऊ शकतात याच्यामुळे. म्हणून आपण हे सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड कमी खाल्ले पाहिजे. खाल्ले सगळेच पाहिजे पण कमी खाल्ले पाहिजे. पण आपण जास्त अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड खाल्ले पाहिजे. जसं की ओलिक ॲसिड आहे, लिनोलिक ॲसिड आहे, आर्चेनॉइड ॲसिड आहे. तर हे आपण जास्त प्रमाणात आपण खाल्ले पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही समजा काही मार्केटमध्ये काही खायचे पदार्थ आणायला गेले तर त्याच्यावर लिहिलेलं तुम्हाला दिसते की कोणते फॅटी ॲसिडचा यूज केलेला आहे. बरेचसे आपले जे कॉस्मेटिक असतात, सौंदर्य प्रसाधनं, त्याच्यामध्ये पण हे फॅटी ॲसिडचा यूज केला गेलेला असतो. साबण तयार करताना पण फॅटी ॲसिडचा यूज केला गेलेला असतो. तुम्हाला तर सांगितलं, ज्याच्यामध्ये फॅटी ॲसिड जास्त ते साबण चांगलं, आपली स्किन जे आहे ते स्वच्छ करते, ते क्लिन्झिंगचं काम करतात ते फॅटी ॲसिड. तर अशा तऱ्हेने हे आहेत आपले फॅटी ॲसिडबद्दल आपण आता माहिती बघितली सगळी. आता लिपिड जे आहेत बाळांनो, परत आपण लिपिडकडे येऊ. लिपिड तर फॅटी ॲसिडपासून बनलेलं आहे हे आपण समजलो. आता लिपिड जे आहे ते 3 ग्रुपमध्ये डिवाइड झालेले आहे. दे आर क्लासिफाईड इंटू 3 ग्रुप्स. एक आहे सिंपल लिपिड, कंपाऊंड लिपिड, डिराइव्ड लिपिड. हे 3 लिपिडचे टाईप्स आहेत. तर सगळ्यात आधी आपण सिंपल लिपिड शिकणार, कंपाऊंड आणि डिराइव्ड लिपिडचा स्टडी करू आपण. तर सगळ्यात आधी आपण घेऊ सिंपल लिपिड, आणि हे जे आहे हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकू.